नमस्कार मित्रांनो, आज आपला दिवस 5वा डे 5 आपल्या 60 डे चॅलेंजचा। नेहमीप्रमाणे आपण 5:30 वाजता उठून आपण गरम पाणी पिऊन आपलं सर्व आवरून ग्राउंडवरती आलेलो आहोत। आज आपला वर्कआउट असणार आहे कॉर्नर सर्कल मारण्यासाठी। आपण 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला कॉर्नरला प्रत्येकाचा स्पीड कमी होतो। किती जरी चांगला पळणारा असला ना तरी त्याचा कॉर्नर मारताना स्पीड कमी होतो। त्याच्यासाठी आपला एक आठवड्यातून शेड्यूलमध्ये एक वर्कआउट ठेवला पाहिजे, कॉर्नर मारणे। कॉर्नरचं 100 मीटरचं जेवढं अंतर आहे त्याची आपण स्प्रिंट मारणार आहोत। 100 मीटर कॉर्नर स्पीडमध्ये घ्यायचा स्टेपिंगने, आणि त्याच्यानंतर तिथून पुढं 100 मीटर जे स्ट्रेट अंतर असतं ते आपण स्लो घेणार आहोत। अशा आपण टोटल 10 रिपिटेशन घेणार आहोत, 5 कॉर्नरच्या आणि 5 स्ट्रेटच्या। त्याच्या अगोदर आपण थोडा वॉर्मअप करून घेणार आहोत। थंडीचं वातावरण चालू झालेलं आहे त्याच्यामुळे बॉडी लवकर वॉर्म होत नाही। त्याच्यासाठी आपण पहिलं 10-15 मिनटं प्रॉपर बॉडी गरम करण्यासाठी वॉर्मअप करून घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण आपला वर्कआउट सुरू करणार आहोत। तर मित्रांनो, हा वर्कआउट सुरू झालेला आहे। पहिल्या स्ट्रेटच्या स्प्रिंटा होणार आहेत, त्याच्यानंतर आपण कॉर्नरच्या स्प्रिंटा घेणार आहोत। तर आपण जिथं सकाळी वर्कआउट करतो तिथं जर कोणाला वर्कआउटसाठी जॉईन व्हायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देतो। दिशा अकॅडमी म्हणून आहे सरडे सरांची आपली, तिथं आपण वर्कआउट घेतला जातो आपला डेली वर्कआउटमध्ये आपलं 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक 3 इव्हेंटची प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतली जाते, जेणेकरून आपलं ग्राउंड 100% सुधारण्याची गॅरंटी होईल। 100% गॅरंटी आहे सरची। इथं आपण जेवढं करतो त्याच्यात प्रत्येकाचं ग्राउंड सुधारलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता। तर हे आता आपलं कॉर्नरच्या स्प्रिंटा चालू होणार आहेत। हे कॉर्नर 100 मीटरचे मारणार आहोत आपण। जसं की आपण सांगितलं, हे कॉर्नर मारल्यामुळं कॉर्नरचा टायमिंग आपला चांगला येईल, त्याच्यासाठी आपण हे कॉर्नर मारून घेणार आहोत। त्याच्यामुळे आपला 1600 मीटरला चांगला फायदा होईल। तर आपला वर्कआउट झालेला आहे मित्रांनो। वर्कआउट नंतर आपण स्ट्रेचिंग करून घेणार आहोत। हा आपला स्ट्रेचिंगसाठी एरिया असणार आहे। आपल्याला स्ट्रेचिंग करण्यासाठी असा प्रशस्त असा चांगला एरिया भेटलेला आहे, तिथं आपण स्ट्रेचिंग करतो रोज। सर आपले डेली स्ट्रेचिंग करून घेतात, जेणेकरून वर्कआउट झाल्यानंतर प्रॉपर स्ट्रेचिंग झाल्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही किंवा इंजुरी वगैरे काय होणार नाही। जर ज्यांना जॉईन करायचं असेल तुम्ही पाहू शकता, हे ग्राउंड दाखवतो मी तुम्हाला। हे स्ट्रेचिंगचा एरिया आपला। मित्रांनो, आता आपलं ग्राउंड कंप्लीट झालेलं आहे। ग्राउंड झाल्यानंतर आपण प्रोटीन घेतो। हे आपलं हर्बल लाईफचं प्रोटीन आपण घेणार आहोत। हे आपल्याला एनर्जीसाठी गरजेचं आहे, त्याच्यासाठी एनर्जी इंटेकसाठी आपण हे घेणार आहोत। हे आपलं ग्राउंड असणार आहे। हे आपल्या ग्राउंडवरती आपण वर्कआउट करतो रोज। जे पुण्यामध्ये असतील, ज्यांना ग्राउंडसाठी कुठं ग्राउंड नाही, जे अकॅडमीला नसतील, त्यांनी इथं येऊ शकता तुम्ही। आझम कॅम्पस आपण खाली नंबर देतोय। दिशा स्पोर्ट्स म्हणून आपल्या सरची अकॅडमी आहे, आपण इथंच वर्कआउट करतो डेली सकाळचा। 1 नंबर ग्राउंड आहे मित्रांनो, इथं मस्त ग्राउंड आहे। इंजुरी वगैरे काय होणार नाही। इथं रोड रनिंग करण्यापेक्षा हे राऊंड बेस्ट आहे आपल्याला। ह्या ग्राउंडवरती फक्त आपले अकॅडमीचे विद्यार्थी असतात, दुसरं कोण नसतं। हे आता दिसते हे शाळेचे विद्यार्थी आहेत, आपला वर्कआउट कंप्लीट झाल्याच्या नंतर आलेले आहेत। आपल्या वर्कआउटच्या टायमिंगला इथं कोणीच नसतं, त्याच्यामुळे आपले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच विद्यार्थी असतात इथं। त्याच्यामुळे ग्राउंडला 1 नंबर ग्राउंड आहे। दुसरीकडे बाहेर करण्यापेक्षा इथं चांगला आहे। रोड रनिंग केल्यानंतर आपल्याला शिन पेनचा वगैरे त्रास होतो, ते त्रास होण्यापेक्षा इथं केलेलं वर्कआउट कधी चांगला आहे। त्याच्यासाठी तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता, तुम्हाला खाली नंबर देऊन टाकतो। तर आपण आता संध्याकाळच्या ग्राउंडसाठी आलेलो आहोत। आता आज आपण फक्त गोळाच टाकून घेणार आहोत मित्रांनो, कारण की उद्या शनिवार असल्यामुळे आपलं उद्या डेमोचा वार असणार आहे। उद्या आपले सर्व 1600 मीटर 100 मीटरचे टायमिंग काढून घेणार आहोत आपण। त्याच्यासाठी आज बॉडी रेस्ट पाहिजे, त्याच्यामुळे आज आपण फक्त गोळाच टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण बाकीचं उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू।